नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भाऊंना राणेने किडनॅप केलेले असते आणि भाऊंनी आता सीताईच्या मोबाईलवर फोन करून दिलेला असतो। तेवढ्यात आता राणे फोनवर बोलत म्हणतो की हे बघा, मला 50 लाख रुपये पाहिजे, तेही कॅश आणि 1 तासाच्या आत, आणि ही जर माझी डिमांड तुम्ही पूर्ण केली नाही तर मग तुमच्या भाऊसोबत काय होईल ना त्याचा तुम्ही अंदाजही केलेला नसेल, कदाचित तुम्हाला ते भेटणार देखील नाहीत। ते ऐकून आता सीताई ही तोंडाला हात लावते आणि ते ऐकून सीताईने आता तोंडालाच हात लावलेला असतो। लक्ष्मण आता सीताईला गप्प बसावयास सांगतो। त्यानंतर आता स्वतःला आवरत सीताई म्हणते की बरं ठीक आहे, पण आम्ही पैशाची काहीतरी व्यवस्था करतो, पण एवढे पैसे? तर राणे म्हणतो की मला ते काहीच माहीत नाही, मला फक्त पैसे पाहिजे आणि तेही 1 तासाच्या आत, आणि त्यासाठी एक अट आहे बरं का, तुमचा मुलगा आहे ना तो आशुतोष देसाई आणि तुमची ती सून, या दोघांना यामधलं काहीच कळता कामा नये। जर त्यांना काही कळालं आणि मला ते समजलं तर मग इकडे काय होईल त्याचा तुम्ही अंदाज करा। राणे म्हणतो की हे बघा देसाईबाई, तुमचं कुंकू धोक्यात आहे बरं का, तुम्ही पैसे घेऊन या आणि येताना एकट्या या, तुम्ही एकटा येताल तरच तुमचं कुंकू वाचेल। तेव्हा आता लगेचच सीताई स्वतःला सावरत म्हणते ठीक आहे, मी एकटीच येईल आणि पैसे घेऊन येईल। आणि इकडे आता लगेचच पान्हा गँगने पक्याला पकडून आणलेलं असतं। आशू आणि शिवा आता पक्यासमोर गॅरेजमध्ये असतात। तेवढ्यात आता पान्हा गँग पक्याला मारते आणि म्हणते की बोल, नाही तर तुला पोत्यात घालूनच मारील। आता पक्या काही बोलायला तयार नसतो। पान्हा गँग म्हणते की हा असा काहीच ऐकणार नाही, याला ना आता रिमांडच काढू। पटकन आता पुढे शिवा आता सनकन पक्याच्या कानाखाली मारते। पक्या आता जाम घाबरलेला असतो। आशू म्हणतो की अरे तुला पैसे पाहिजे असेल तर पैसे देतो, सांग। तर लगेच आता पक्या म्हणतो सांगतो, आणि मागाशी ना तो मंग्या होता ना, त्याला मी फोनवर बोलताना ऐकलं, तो म्हणाला होता अरे आज एक खूप मोठी सुपारी आहे। तर तेवढ्यात आता शिवा म्हणते की तुझ्याकडे नंबर आहे का रे त्याचा? तेव्हा तो म्हणतो आहे ना। शिवा म्हणते दे मग पटकन नंबर। आणि तेवढ्यात आता पाक्या त्याच्या मोबाईलवरून मान्याभाईला फोन लावतो। मान्याभाई तिकडून म्हणतो काय रे पाक्या, कशाला फोन केलास? पाक्या म्हणतो काही नाही रे, माझं तुझ्याकडे एक काम होतं, कुठे आहेस रे तू? तर मान्याभाई म्हणतो की मी ना त्या तिकडच्या आपल्या भट्टीतल्या गोडाऊनकडे आहे। तर लगेच आता शिवा पाक्याच्या हातील मोबाईल घेऊन तो कट करते। शिवा म्हणते झालं आता काम। आणि आता ते सगळं आता झाल्यानंतर पटकन इकडे आता उर्मिला ही आशूला फोन करते। आशू म्हणते ओ का रे काकू, काय झालं? तेवढ्यात आता उर्मिला ही इकडे घडलेली सगळी हकीकत आता आशूला सांगते। उर्मिला आता राणीचा कसा फोन आला, राणीने कसे 50 लाख रुपये कॅश मागितले आणि तेही 1 तासाच्या आत। तेव्हा आता सीताई 50 लाख रुपये द्यायला कशा तयार झाल्या। सीताईने त्यांना म्हटलेलं असतं की हे बघा, आता यातलं आशू आणि शिवाला काही सांगायचं नाही, मी 50 लाख रुपये घेऊन जाते आणि भाऊंना सोडून आणते। तर आता लक्ष्मण म्हणतो की पण सीताई तू एकटी कशी जाणार आहे? नाही, मी तुला एकटीला जाऊ देणार नाही। सीताई म्हणते हे बघा, मला एकटीलाच बोलावलं आहे आणि मी भाऊंना घेऊन येईल, यातलं तुम्ही कुणाला सांगू नका, असे म्हणत सीताई कशी 50 लाख रुपये घेऊन गेली हे आता उर्मिलाने आशूला सांगितलेलं असतं, आणि ते ऐकून आशूला धक्का बसतो। आणि आता उर्मिला म्हणते की ताई एकटी गेली आहे। आशूला आता राग येतो। आशू चिडतच म्हणतो की तू आईला एकटीला कसं जाऊ दिलंस काकू? उर्मिला म्हणते की अरे तुला असं वाटतंय का मी ताईला समजावलं नसेल? खूप समजावलं, पण भाऊच्या प्रेमापुढे ताई आंधळे झाल्या होत्या, ते काहीच ऐकत नव्हते आणि 50 लाख रुपये घेऊन गेल्यात। ते ऐकत्याच आशू आता डोक्याला हात लावतो। तेवढ्यात आता शिवा आपल्याकडे आशूचा मोबाईल घेते आणि उर्मिलाला म्हणते हे बघा काकू, आता तुम्ही काही काळजी करू नका, सीताई आता त्यांच्या मनाला जे वाटतंय ना ते तसं करता येईल, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, आणि हे बघा आम्ही सुद्धा आता तिथे पोहोचणारच आहोत। उर्मिला आता त्यांना म्हणते की बाळांनो जरा जपून बरं का। तर शिवा म्हणते हो काकू, तुम्ही काही काळजी करू नका। इकडे आता ताबडतोब सीताई तिच्या कारमध्ये 50 लाख रुपयाची बॅग घेऊन आता रस्त्याने जात असते। तर तिकडून आशू आणि शिवा देखील आता सीताईच्या पाठीमागे बाईकवरून येत असतात। पाठीमागे आता आशू बसलेला असतो मोबाईलवर लोकेशन बघत। शिवा आता बाईकवरून पुढे येत असते आणि सीताई पुढे चाललेली असते। इकडे आता बऱ्याच वेळ झाल्यानंतर राणी हा आता लगेच आता भाऊंसमोर येतो आणि म्हणतो की मिस्टर देसाई, मला वाटतंय तुमच्या बायकोचं तुमच्यावरती प्रेमच नाही राव, जर प्रेम असतं तर इतक्या वेळात ते यायला हव्या होत्या, पण जाऊ द्या। आणि मी तुमच्या ऑफिसमध्ये आलो होतो, तुमच्याशी व्यवस्थितरित्या डील करत होतो, पण तुमच्या मुलाने आणि तुम्ही ते माझं काही ऐकलं नाही। बघितलं ना आता काय परिणाम झाले त्याचे ते।
राणे म्हणतो की इशीची हवा खात मला त्यावेळेस वाटेल ते तुम्ही बोललात राव, आता मी ना माझी हवा तुम्हाला दाखवतो. इकडे आता सीताई भरधाव वेगाने कारमधून 50 लाख रुपये घेऊन आता राणेने सांगितल्याच्या ठिकाणी येत असते. आणि आता लगेच आता गुंडांना राणे वाट बघितल्यानंतर म्हणतो की ए बघताय काय, मला एक पिशवी द्या रे. तर आता भाऊ म्हणतात की राणे माझं तू ऐक. पण त्याच वेळेस आता गुंडांनी प्लॅस्टिकची पिशवी देताच ती प्लॅस्टिकची पिशवी राणे आता भाऊच्या डोक्यातून आता तोंडा घालतो आणि सगळं डोकं आता ती पिशवीने झाकून गेलेलं असतं. भाऊंचा श्वास आता कोंडू लागतो, भाऊ गुदमरू लागतात, भाऊ हातपाय हलू लागतात. त्याच वेळेस सीताई तिच्या कारमधून उतरून आता दिलेल्या लोकेशनपाशी येते. कारमधून ती पिशवी काढत आता एका आड बाजूला असणाऱ्या पत्र्याच्या शेडकडे आता सीताई जाऊ लागते. पाठीमागून आता आशू आणि शिवा भरधाव वेगाने त्या बाईकवरून त्या दिलेल्या लोकेशनपाशी पोहोचत असतात. सीताई आता इकडे तिकडे वाट शोधत शोधत त्या शेडच्या आता पत्र्याच्या घरामधून आता पुढे पुढे येत असते. तेवढ्यात आता राणेने सांगितलेला गुंड आता बाहेर येतो. इकडे आता ती प्लॅस्टिकची पिशवी आता तोंडावर घालताच आता इकडे भाऊंचा दम कोंडलेला असतो. भाऊंना आता श्वास घेता येत नसतो आणि तेवढ्या सीताई ती पैशाची बॅग घेऊन त्या अड्ड्यावर येते. तेवढ्यात आता राणेचा माणूस ती बॅग आणि सीताईला बघतो आणि लगेच आता सीताईला तो माणूस म्हणतो बॅग दे इकडे. तर सीताई म्हणते हे बघा पैसे मी आणलेले आहेत, अगोदर रामचंद्र देसाई कुठे आहेत ते मला सांगा. तर लगेचच तो माणूस म्हणतो की हे पैसे दाखवा अगोदर, आणि सीताईकडून लगेच ती पैशाची बॅग घेतो. बॅगची चैन उघडतात, त्यामध्ये 500चे बंडल बघून तो माणूस खुश होत आता लगेच राणीला म्हणतो की भाऊ पैसे आलेत. आणि लगेचच आता रामचंद्र देसाई कुठे आहेत असे सीताई विचारू लागते. आणि समोर भाऊंना बघताच आता सीताई म्हणते ए त्यांना बांधून का ठेवलंय, त्यांना सोडा. तर आता लगेच राणे म्हणतो हे का सोडतो. आणि लगेच आता भाऊंच्या डोक्यातील प्लॅस्टिकची पिशवी राणे आता बाजूला करतो. भाऊ आता बेशुद्ध पडलेले असतात. तर आता ते गुंड सीताईला सुद्धा धरतात. सीताई म्हणते की अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पैसे आणले ना, मला कशाला धरलं, मला सोडा. गुंड आता काही ऐकत नसतात आणि गुंडांनी आता सीताईला सुद्धा धरलेलं असतं. आणि लगेच आता ते गुंड सीताईला खुर्चीला बांधून ठेवतात आणि आता सीताईला खुर्चीसमोर बांधून ठेवलेलं असतं. आणि तेवढ्यात आता लगेच सीताई म्हणते की अहो मी काहीच केलं नाही, मला सोडा आणि त्यांना सोडा. तर आता लगेच राणी आता भाऊंना आता डोक्याला हात लावतो. तर भाऊंनी आता मान टाकलेली असते आणि ते बघून आता हात वर करत राणी म्हणतो की मी तर काहीच नाही केलं बाबा. तर लगेच रडत सीताई म्हणते की अहो असं करू नका. तर आता सीताई म्हणते की मी तुमच्यासमोर हात जोडते, प्लीज सोडा. राणे म्हणतो की आत्ता हात जोडायला तुम्हाला कळलं का, घरी मला मारलं त्यावेळेस तुम्ही कुठे गेला होतात, तुमच्या नवऱ्याने माझ्यावर हात उगारला आणि तुमच्या मुलाने मला मारलं त्यावेळेस कुठे गेला होतात. आणि लगेच आता राणी म्हणतो की मी आता काय करतो ना ते तुम्ही बघाच. राणी त्याच्या माणसाला म्हणतो की ये ती मशीन इकडे घे. आणि लगेच आता मशीन त्या गुंडांनी आता भाऊच्या शेजारी घेतलेली असते. आणि आता लगेच राणे म्हणतो बघतोस काय, घे त्याचा हात तिकडे आणि घाल मशीनमध्ये. तर लगेच आता तो गुंड भाऊचा हात धरतो. तर त्या मशीनमधून आता जाळ्याच्या ठिणग्या उडू लागतात. ते बघून आता सीताई खूप घाबरलेली असते. सीताई म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही, असं करू नका. पण ऐकणार तो राणी कसला. आणि आता तो माणूस ती आता कटर मशीन आता दगडावरती चालवत असतो, तिच्यातून ठिणक्या बाहेर पडत असतात आणि तसा तसा आता भाऊंचा हात धरून तो आता कटरच्या एकदम शेजारी नेत असतो. समोरून आता सीताई खूप आरडत असते, ओरडत असते, रडत असते. सीताईने आता खूप मोठ्याने हंबरडा फोडलेला असतो आणि राणी त्याच वेळेस मोठमोठ्याने हसत असतो. आणि गुंड आता हळूहळू भाऊचा हात त्या कटर मशीनमध्ये नेत असतो आणि आता एकदम जवळ हात नेणार आणि आता भाऊचा तो हात कट करणार. एवढ्यात आता जोराने मोठा आवाज होतो आणि शेजारीच असलेल्या बॉक्समधून बाईक उडवत शिवा स्टाईलने आशूला मागे बसून बाईक उडवत आता तिथे आलेली असते. सगळेजण आता आशू आणि शिवाकडे बघत असतात. उडलेली बाईक आता हवेतून आता त्यांच्या समोर येत असते आणि उडणाऱ्या बाईकवरून शिवा आता सीताई आणि भाऊंना बघते. आणि आता ती भयानक परिस्थिती बघून रागाने पेटलेली शिवा तिची बाईक आता लगेच सीताई समोर आणून गरगर भिगवते आणि त्या गुंडांकडे बघू लागते. आशूला बघून आता सीताई म्हणते आशू तू.
आणि त्यानंतर आता गोल घुमल्यानंतर शिवा स्टाईलने शिवा ही आता बाईक स्टँडवर लावते आणि बाईक स्टँडवर लावताच आता आशू हा भाऊंची ती अवस्था बघतो. भाऊंनी मान टाकलेली असते, भाऊंना दाव्याने बांधलेली असते. रडतच आता सीताई ही आशूला म्हणते की आशू बघितलं का त्यांची काय अवस्था केली. आशू डोळे मोठे करून भाऊंना बघतो आणि आशूला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात आता राणे म्हणतो की बघताय काय, याची अशी अवस्था करा आणि याला असा मारा ना. त्या दिवशी माझ्या कानाखाली याने आवाज काढला होता ना, त्याच्या दुप्पट आवाज याच्या कानातून घुमला पाहिजे. आणि लगेच आता ते ऐकताच आता आशू हा शेजारी लक्ष जाऊन, शेजारी आता एक कुऱ्हाड असते. आशू पटकन ती कुऱ्हाड आपल्या हातात घेतो आणि जोराने त्या लाईटच्या मीटरकडे मारतो. तेवढ्यात आता त्या मीटरला ती कुऱ्हाड लागतात. सगळ्या वायरी आता त्या प्लगमधून निघालेल्या असतात आणि तेवढ्यात कटर मशीन बंद पडून सगळीकडे अंधार झालेला असतो. त्या क्षणी आता गुंड हे आशूवरती धावून येतात. तर एकेका गुंडाला आशू आता मारू लागतो आणि आता एक गुंड शिवाला मारायला येताच एकाच हाताने शिवा त्या गुंडाला आता डायरेक्ट बॉक्सच्या आतमध्ये बाहेर पाठवते. ते बघून आता राणे घाबरतो. राणे म्हणतो मारा. दुसरा गुंड आता काठी घेऊन शिवाला मारायला येतो. तर शिवा ती काठी उगवते आणि लगेच आता शिवा ही तीच काठी घेऊन त्या गुंडाच्या डोक्यात मारते. एकेका गुंडाला आता शिवा ही काठीने झोडपत असते. सीताई शेजारचा गुंड आता शिवाला मारण्यासाठी पळू लागतो. तेवढ्याच सीताई त्या गुंडाला पाय आडवा घालते. तो गुंड खाली पडतो. पुन्हा उठून तो गुंड आता सीताईला मारू लागतो. तर सीताई आता एका लाथेत त्या गुंडाला पाठीमागे पाडते. शिवा ते बघते आणि शिवाला खूप आनंद होतो आणि लगेच आता शिवा खुश होऊन सीताईपाशी येते. त्या गुंडाला एका लाथेत पालथी पाडते आणि लगेच हसतच शिवा म्हणते आय लव्ह यू सीताई. पटकन आता शिवा सीताईचे हात सोडते आणि लगेच आता शिवाने सीताईला सोडलेली असते. सीताई आता रागाने समोर बघते आणि भाऊंची ती अवस्था बघून सीताईला राग येतो. तर हसतच शिवा म्हणते की सीताई आता मला तुमची मदत लागेल. कमरेला पदर खोचून सीताई रागातच आता त्या गुंडाकडे बघते आणि शिवाला म्हणते की मी तयार आहे. पटकन आता शिवाने वर हात करताच आता सीताई ही शिवाच्या हातात हात देते आणि आता एकेका गुंडाला शिवा आणि सीताई बदडत असते. शेजारीच असलेली बियरची बाटली घेऊन जोराने सीताई आता त्या गुंडाच्या डोक्यात मारते. तर इकडे काठीने शिवा त्या गुंडाच्या डोक्यात मारून एकेका गुंडाला आता दोघीही यमाचा दरवाजा दाखवत असतात. राणे आता तो सगळा त्यांचा पराक्रम बघत असतो आणि आता शिवा ही राणे समोर येते. कुत्र्यासारखी राणेची धुलाई करून राणेला पालथी पाडू पाडू आता शिवाने मारलेलं असतं. एक एक हाताने शिवा आता राणेला मारत असते. राणे आता कुत्र्यासारखा मार खात असतो. इकडे आशू आता दुसऱ्या गुंडाला मारून ताबडतोब आता राणे समोर येतो. राणे आता तिथे पडलेला असतो. आशू तसाच राणेला धरतो आणि बदबद बदडतो आणि आता इकडे आशूने त्या राणेला बदबद बदडून आता सीताई समोर पालथी पाडलेली असते. पटकन आता कमरेला पदर खोचत सीताई आता शेजारचीच काठी घेते आणि म्हणते की तुझी जी डील होती ती भाऊंनी नाकारली म्हणून तू असं वागलास का, असे म्हणत धडाधड आता सीताई काठ्या राणीच्या अंगावर मारू लागते. राणी आता गायावाया करत म्हणतो की माझं ऐका. तर आता सीताई म्हणते काहीही बोलू नकोस आणि आता रागाने सीताई म्हणते की इतकी वर्ष आम्ही हे सगळं कष्टाने कमवलं आणि तू हे असं आम्हाला त्याचं फळ देणार होतास का. धडाधड सीताई आता काठ्या मारत असते आणि आता सीताई म्हणते की दिले होते ना तुला पैसे आणि तरीही तू असं वागलास. धडाधड काठ्या मारत सीताई म्हणते की आमचं अख्खं कुटुंब आमच्या पाठीमागे उभा आहे आणि तरीही तू असा वागलास, आम्ही असं होऊच देणार नाही, असे म्हणत आता सीताई राणेला बदबद बदडत असते. शिवा आणि आशू ते सगळं बघत असतात आणि तेवढ्यात आता इकडे भाऊ हे शुद्धीवर आलेले असतात. भाऊंना आता सीताईचा आवाज ऐकू येतो. सीताई आता इकडे राणेला सांगत असते की माझा मुलगा आणि माझी सून अख्खं कुटुंब तुझ्या विरोधात उभं राहू, पण तुला आता काही सोडणार नाही. कोणत्या जरी भल्या माणसाला तू त्रास दिला ना तर तुझी अशी काही अवस्था करू की तू स्वप्नात देखील त्याचा विचार केला नसेल, असे म्हणत धडाधड आता सीताई ही राणेला मारत असते. आशू आणि शिवा ते सगळं बघत असतात. तर आता भाऊ डोळे उघडून आता सीताला मारत असल्याचे बघतात. भाऊच्या तोंडातून आता आवाज निघत नसतो आणि तेवढ्यात आता लगेच समोर आशू आणि शिवाला बघून भाऊ आता आशूला हाक मारतात आणि म्हणतात की आशू. तर पटकन आता आशू हा भाऊकडे बघतो. पळतच भाऊकडे येत आता आशू हा भाऊंना सोडतो आणि लगेच आता सीताईला बघत भाऊ म्हणतात सीताई तू. तर लगेच आता सीताई म्हणते भाऊ तुम्ही ठीक आहात ना आणि तुम्हाला काही झालं नाही ना. तर आता भाऊ म्हणतात मी ठीक आहे. त्यानंतर आता लगेच आता भाऊ
आशू आणि शिवाला म्हणतात तुम्ही इथे कशी तर आणि सीता कशी तर आता लगेचच आशू म्हणतो भाऊ ते जाऊ द्या हो आणि लगेच आता शिवा म्हणते की भाऊ आम्ही जरी कमी पडलो असतो तर सीताई आमच्याबरोबर होत्या आणि लगेचच आता शिवा म्हणते की मग आमची कडक टीम झाली बरोबर ना तर सीताई हसू लागते आता भाऊ खुश होतात आणि लगेच आता भाऊ म्हणतात की ते बघितलंच कुटुंबात जर सासू आणि सून एकत्र आली तर कुणाचं काहीच चालत नाही आणि मग त्यामुळे असे भले भले गुंडगार होतात आणि सगळेजण खुश होऊन हसू लागतात तर तेवढ्यात आता राणी हा उठून उभा राहतो सगळेजण आता राणीकडे बघू लागतात आणि आता राणीला बदबद बदललेलं असतं सीताई रागाने पुन्हा राणीकडे बघू लागते तर आता राणीला यमाचा दरवाजा दाखवून राणीची भयानक अवस्था करून दुर्गावतार धारण करून सीताईने राणीला बदबद बदललेली असते आणि आता शिवाने दिलेली असते ती सीताईला साथ आणि भाऊ सुखरूप आता दिसताच आता सीताई ही आता आनंदाने शिवाकडे बघते आणि आज खऱ्या अर्थाने सीताईने हीच माझी खरी सून असे म्हणत आता सीताईने शिवाचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो शिवा आणि सीताई आता एक झालेले असतात आणि भाऊंना आनंदाचे आलेले असते ते भरते आणि ते बघून आता भाऊ खूप खुश होतात त्यानंतर आता प्रेमाने सीताई ही शिवाला मिठी मारते आणि म्हणते की आत्तापर्यंत मी ज्याच्या नावाचे मंगळसूत्र गळ्यात घालून आता मिरवत होते तो आज माझ्या समोर फक्त तुझ्यामुळे उभा आहे आणि सुखरूप तर आजपर्यंत तू शिवा ही आशूची बायको म्हणून वावरत होतीस पण आज देसाईंची सून बनून तू घरात येशील आणि ते ऐकताच आता शिवाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आलेले असतात आणि खऱ्या अर्थाने सीताईने आता शिवाचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो तर लगेचच आता शिवा ही प्रेमाने सीताईला मिठी मारते तर सीताई आणि शिवा आता एक झालेले असतात आणि शिवा झालेली असते ती सीताईची लाडकी सून तर कशी वाटली शिवा ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा